दिसतंय तसं नसतंय म्हणूनच जग फसतंय. तसंच आज काही आमच्या सोबत झालं होतं. कमवता नाही आलं ना तरी चालेल, पण वारसात मिळालेलं हे जपता मात्र नक्कीच आलं पाहिजे. राम राम गाववाले, मी विशाल राजमाने, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन ब्लॉग मध्ये. आमच्या कार्यकर्त्याच्या रात्री स्वप्नात पुण्याचा चोर बाजार आला होता आणि तोच चोर बाजार बघण्यासाठी आज आम्ही पुण्यात चाललो होतो. आणि तिथं गेल्यावर समजलं की चोर बाजार हा आज नाही तर गुरुवार आणि रविवारी असतो. मग काय आम्ही तिथून पुणे कॅम्पला गेलो आणि पुणे कॅम्पला तिथं रोडवर गाड्या लावायला सुद्धा पैसे द्यावे लागतात. हे नवलच होतं. कसं आहे, आम्हाला तिथं काय घ्यायचं तर नसतंय, पण फिरत फिरत आमच्या कार्यकर्त्याची नजर एका टी शर्ट वर पडली आणि तिथं लिहिलं होतं कोणता पण टी शर्ट घ्या फक्त 200 रुपये. आणि तिथंच आमचा कार्यकर्ता गणला. मग काय आमच्या कार्यकर्त्यानं लगेच एक टी शर्ट घेतला आणि 200 रुपये फोन पे करून टाकले. तेवढ्यात ते महाशय म्हणले की तो टी शर्ट 200 ला नाही 300 ला आहे. लावायची 200 ची पार्टी आणि विकायचा 300 ला आहे. असली सगळी लावा लावी त्या कॅम्प मध्ये चालू असते. आणि हे काका आहेत ना, ह्यांचे वडील हे आणि ह्यांचे वडील हे आहेत. आणि हे कबशीचा शेट आहे का, तो 60 वर्षापूर्वीचा आहे. म्हणजे बघा, त्यांच्या वडिलांच्या काळातील त्यांनी अजून पण जपून ठेवलाय. होटल संसार होगा इधर. पण काय कमवू किंवा नाही कमवू, पण वारसात जे मिळालेले ना ते जपता आलं पाहिजे बरं का मित्रांनो. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.